आज होता आमच्या घरी परडीचा कार्यक्रम आणि त्यासाठी ना एवढे सारे आराधी आणि गावातली मंडळी जमा झाले होते आणि त्यांच्याच जेवणासाठी ना काल मी तुम्हाला दाखवलं की आमटी भाकरीचं स्वयंपाक बनवलं होता. स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि पहिलं काम घेतलं ते म्हणजे ना तयार व्हायचं. आता किती थकलेलं असो पण घरचा कार्यक्रम असल्यावर छान तयार झालंच पाहिजे. तयार झालो आणि लगेच पुढची कामं करायला घेतले. ही जी परडी आहे ना ती आमच्या मधल्या जाऊबाईंच्या हाती आलेली आहे. त्यामुळे ना त्यांना देवीसारखा शृंगार करून त्यांना आंघोळ वगैरे घालून मळवट भरून बाशिंग बांधून ना आम्ही सगळे घरची मंडळी ना आणि गावातले इतर मंडळी सुद्धा ना गावातले जेवढे आपले ग्रामदैवत आहे ना त्यांच्या दर्शनासाठी निघालो होतो. आणि हे दर्शन ना एकदम छान असं तुम्ही बघू शकता होतं. वाजत गाजत नैवेद्य आम्ही डोक्यावर घेऊन त्याचबरोबर परडीचं ताट घेऊन ना निघालो होतो. त्याचबरोबर गावातल्या सगळ्या महिलांनी त्यांचे जे घरचे पोत होते ना ते पेटवून आम्ही सगळेजण ना गावातले ग्रामदैवताचे एक एक करून दर्शन घेतले. जी देवी होती तिचे ना आरती वगैरे करून घेतली. आरती वगैरे झाली आणि नंतर ना आम्ही घरी आलो. पुन्हा घरी येताना जेवढे काही आराधी मंडळी होती त्यांचे ना पाय धुवून पदराने पाय पुसून त्यांना पायघड्यावरून ना आपल्या दारात येऊन बसवलं. त्याचबरोबर आपली जी देवीची परडी होती त्यांचेही पाय धुवून पुसून सर्वांना पायघड्यावरून चालत ना मंडपात येऊन बसवलं. मंडपात वगैरे येऊन सगळे परडीवाले मंडळी येऊन बसले होते. त्यानंतर ना आता त्यांचं जेवण त्याचबरोबर परडी भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. मग मी जाऊबाई आणि सासूबाईंनी सर्वांनी मिळून परड्या वगैरे भरून घेतल्या पिठा मिठानी आणि धान्यानी. त्याचबरोबर जाऊबाईंनी नैवेद्य दाखवले आणि नंतर ना सासूबाईंनी विडा मांडून त्याचबरोबर जाऊबाईंनी आणि मी पैशाचा शिदा देऊन ना असा काही कार्यक्रम संपला. नंतर ना जेवणं वगैरे झाले आणि रात्री 2 वाजेपर्यंत अशी काही गाणे सुरू होती.